नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। पालघर जिले में बोईसर व डहाणू पुलिस ने 3 अलग अलग मामले में 6 आरोपियों को पहुंचाया हवालात। एक देसी कट्टा सहित कोयता, धारदार हथियार, चोरी का सामान जब्त कर डहाणू की हत्या की गुत्थी सुलझाई। मुंबई से सटे पालघर जिले की पुलिस ने 3 अलग अलग मामलों में 6 आरोपियों को गिरफ्तार कर हवालात में डाल दिया है। दरअसल लोकसभा चुनाव 2024 का बिगुल बजने के बाद आचार संहिता लगते ही पालघर के पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल ने अपनी सुपर कोप टीम को कानून व्यवस्था को रखने के लिए अल्टीमेटम देने के बाद जिले भर की पुलिस काफी मुस्तैदी दिखाते नजर आ रही है। आचार संहिता का पालन करते हुए पालघर की सुपर कोच लगातार डे नाइट कॉम्बिंग ऑपरेशन चला रही है। वहीं कॉम्बिंग ऑपरेशन के दौरान के बोईसर के पुलिस निरीक्षक शिरीष पवार व पुलिस उप निरीक्षक विठल मनीकेरी की टीम को अपने गुप्त खबरची से खबर हाथ लगी। दांडीपाड़ा इलाके में दीपक स्वभाव पवार नामक व्यक्ति के पास एक देसी कट्टा व 3 जिंदा कारतूस व लूटपाट के सामान कोयते होने की खबर मिलते ही तुरंत मौका देखकर पुलिस उप निरीक्षक विठल मनीकेरी की टीम ने आरोपियों के घर पर छापेमारी कर बड़ी मुस्तैदी से रंगे हाथ हथियार सहित आरोपी को गिरफ्तार कर हवालात में डाल दिया है। वहीं दूसरे मामले में बॉम्बे रेयन में पिछले साल अप्रैल महीने में हुई करोड़ों रुपए के इलेक्ट्रिक पैनल और सर्किट टेक्निकल सामान की चोरी मामले में मोहम्मद सिराज करम हुसैन चौधरी उम्र 42 वर्ष, मोहम्मद सिराज मुख्तार अहमद मणियार उम्र 43 वर्ष, सूर्यमणि रमाशंकर गौतम उम्र 36 वर्ष, मनीष कुमार सिंह उम्र 32 वर्ष नामक 4 आरोपियों को गिरफ्तार कर सलाखों के पीछे पहुंचा दिया है। इसके साथ तीसरे मामले में डहाणू में एक 22 वर्षीय महिला अनीशा रविंद्र रेड्डी उर्फ अनीसा बरस्ता खातून की हत्या कर फरार होने वाले आरोपी को पश्चिम बंगाल से लोकल क्राइम ब्रांच की टीम ने गिरफ्तार कर बड़ी सफलता हासिल की है। इस संपूर्ण घटना को उजागर करने में पुलिस निरीक्षक बाला साहेब पाटिल व पुलिस उप अधीक्षक पंकज सिरसार व बोईसर SDPO विकास नाइक व डहाणू SDPO अंकिता कंस के नेतृत्व में लोकल क्राइम ब्रांच के पुलिस निरीक्षक अनिल विभूते, बोईसर में पुलिस निरीक्षक शिरीष पवार, उप पुलिस निरीक्षक स्वप्निल सावंत देसाई, पुलिस उप निरीक्षक सुनील नलावडे, बोईसर के पुलिस उप निरीक्षक विठल मनीकेरी व उप पुलिस निरीक्षक सुरेश कोकाटे, पुलिस फौजदार सुरेश दुसाने, संदीप सूर्यवंशी, नरेंद्र पाटिल, कैलाश पाटिल, दीपक राउत, कपिल नेमाड़े, दिनेश गायकवाड़, संदीप पाटिल, देवेंद्र पाटिल, नीलेश पाटिल, योगेश गावित, रमेश पालवे, सागर जाधव, सारिका डोंगरे ने अहम भूमिका निभाई। उप संपादक उमाकांत भारती की रिपोर्ट। पालघर पोलिसांनी 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यामध्ये पहिला जो आहे तो इलेक्शनच्या रिलेटेड कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये बोईसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीकडे काही वेपन असल्याच्या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर बोईसरचे प्रभारी अधिकारी तिथले SDPO यांनी या बाबतीमध्ये विशेष टीम तयार करून त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि सुरे आणि कोयते अशा स्वरूपाचा मुद्देमाल मिळालेला आहे। त्याच्यावर बोईसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास बोईसर पोलीस करत आहेत। त्याचबरोबर बोईसरमध्ये गेल्या वर्षी 10व्या महिन्यामध्ये बॉम्बे रेयन या कंपनीमध्ये टेक्सटाईल कंपनीमधून इलेक्ट्रिक सर्किट्स हे चोरी झाले होते। जवळजवळ 1,76,00,000 त्याची किंमत होती आणि या बाबतीतली आमचे वेगवेगळे पथकं काम करत होती, परंतु अद्याप यश मिळालं नव्हतं। परंतु अलीकडच्या काळामध्ये LCBकडे एक माहिती मिळाली आणि त्यानंतर LCBचे प्रभारी अधिकारी यांनी टीम बनवली। त्यामध्ये सावंत देसाई यांच्या टीमला माहिती मिळाली की या बाबतीतली सर्किट विकण्यासाठी एक व्यक्ती हा थांबलेला आहे। त्याच्यावर सापळा लावून त्याला अटक केली असता त्या बाबतीतला संपूर्ण मुद्देमाल त्यांनी चोरले असल्याबाबतची कबूल दिलेली आहे। त्याबाबतची कारवाई LCB पुढे करत आहे। तिसरा जो गुन्हा आहे त्यामध्ये मर्डरचा गुन्हा आहे। डहाणू पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हा 15 मार्चला हा झालेला गुन्हा आहे। त्यामध्ये एका महिलेची डेड बॉडी मिळालेली होती। त्याच्यावरून त्या ठिकाणचे SDPO आणि पोलीस स्टेशनची टीम यांनी फरार झालेला आरोपी याच्या बाबतीमध्ये शोध मोहीम सुरू केली। फरार झालेला आरोपी हा पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी एक टीम रवाना झाली। पश्चिम बंगालच्या ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये सतत 7 दिवस काम करून त्या आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे। त्याच्या बाबतीत सुद्धा तिथला तो जो तपास आहे तो SDPO डहाणू श्रीमती अंकिता कंसे या ते करत आहेत आणि त्याचं कारण काय आहे याबाबतचा शोध या तपासात होईल। सर, जसा आता ते हे कट्टा वगैरे पकडला ते आता कोयते वगैरे आहे त्याच्या मागचा उद्देश काय होता, ते कुठून आणला होता त्यांनी? याच्या बाबतीमध्ये तपासादरम्यानची माहिती ओपन होईल की नक्की कोणत्या हेतूने त्यांनी हे संपूर्ण शस्त्र ही बाळगलेली होती
निश्चितपणे भविष्यात तपासामध्ये समजेल. आणि सर दुसरा जे बॉम्बे रिव्हनमध्ये सर्किट चोरी झाली होती त्याच्यात किती आरोपी अरेस्ट आहे आणि त्याच्यात कोण कोण सामील होते काय? बॉम्बे रेव्हनच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये 4 आरोपी सध्या अरेस्ट आहेत. त्यापैकी 3 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे. आणि तिसरा मुद्दा दानूच्या हत्याचा आहे, त्याच्या मागचा उद्देश काय होता, त्याने काय हत्या केली आणि कधी आले होते ते दानूमध्ये राहायला? ते हे दोन्ही व्यक्ती पुरुष आणि स्त्री, जी मयत स्त्री आहे तीही विवाहित होती आणि ज्यांनी मारलेला आहे तोही विवाहित होता. ही दोघांनी आपले कुटुंब सोडून एकमेकांच्या सोबत या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून राहत होते आणि ती महिला त्याला लग्न करावं, त्याच्यासोबत राहावं या बाबतीत फोर्स करतो असल्यामुळे त्याचा त्रास होऊन त्यांनी त्याचा मर्डर केलेला असं प्रायमाफेशी दिसतं आहे. परंतु अधिक तपासामध्ये हे निष्पन्न होईल. तर कुठून अरेस्ट केला आरोपीला? पश्चिम बंगालमधील 24 परगना या जिल्ह्यामधून त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स. ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारी पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.